राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सोलापुरात नुकतीच जाहीर केली असून विविध सेलच्या नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पत्र त्यांनी जाहीर केलंय। यामध्ये सोलापूर विजयंती सेलच्या सोलापूर शहराध्यक्षपदी रुपेश कुमार भोसले यांची फेरनिवड करण्यात आली आहे। ही निवड पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून रुपेश कुमार भोसले विजयंती सेलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अगदी उत्तम पद्धतीने हाताळतायत। त्यांच्या आदेशाप्रमाणे पक्षाचं काम ते करतात। प्रामाणिकपणे त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे। सभासद नोंदणी अभियानात सोलापूर शहर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी मिळवलंय। पक्षाकडून 2 वेळा रुपेश कुमार भोसले यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा हा सत्कार व सन्मान करण्यात आला व त्यांची दखल घेऊन पक्षानं विजयंती सेलची जबाबदारी पुन्हा एकदा त्यांच्या खांद्यावरती सोपवली आहे। यावेळी जनरल सेक्रेटरी प्रमोदजी भोसले, सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, ओबीसी शहर अध्यक्ष अनिल छत्रबंद, वैद्यकीय शहर अध्यक्ष बसवराज कोळी, सामाजिक न्याय विभाग राजू बेळेनवरू, ओबीसी कार्याध्यक्ष इरफान शेख, सामाजिक न्याय कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, वक्त सेल अध्यक्ष नागेश निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष अमीर शेख, सांस्कृतिक विभाग शहर अध्यक्ष आशुतोष नाटकर व इतर मित्र परिवाराची उपस्थिती होती। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।